परभणी शेतकऱ्यांच्या कोपराला गूळ लावण्याचे काम हे सरकार करत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतबंदी करून दगाबाज सरकारचा पंचनामा करा, असे शिवसेना उभाटा पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परभणी दौऱ्यावर असताना म्हणाले। त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दगाबाज कोण, आम्ही की तुम्ही, जनता ओळखते, विधानसभेत लढविलेल्या 80 पैकी 60 जागांवर विजय महाराष्ट्रातील जनतेने दिला, असे प्रत्युत्तर दिले। अंडरग्राउंड ड्रेनेज म्हणजे वर किती चांगला असलं ते आतून खराब, पोट खराब असलं तर माणसाचं आरोग्य चांगलं नसतं। आणि म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेज हे नगर विकास विभागाकडे आहे, तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे। पाणी पुरवठा योजना नगरोत्थान एकनाथ शिंदेकडे आहे, नगर विकास विभागाकडे आहे, ते देणार। रस्ते हे देखील या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून हे नगर विकास माध्यमातून आपले रस्ते देत आहेत। अहिल्यादेवी होळकर स्मारक त्याची दुरावस्था झाली आहे, ते चांगलं झालं पाहिजे। पुरातन महादेव मंदिर हे तर पुरातन आहे आणि शंकराने तिसरा डोळा उघडल्यावर काय होतं माहिती आहे ना, मग ते आपण 1343 दलित बालक स्मृती स्मारक हे करायचं आहे आणि नागोबा मंदिर, जीर्णोद्धार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उजळ आंबा येथे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून MIDC। आता MIDC पण आपल्याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे। मी तात्काळ त्यांना आता सूचना देतो, निर्देश देतो, इथली प्रक्रिया MIDC ची सुरू करा आणि या भागामध्ये देखील उद्योग येऊ द्या। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे मी बोललोय ते माझ्या पूर्ण लक्षात आहे। त्याच्यातलं एकही काम फेल होऊ देणार नाही हा शब्द आपल्याला देतो। आणि म्हणजे महायुतीचं सरकार विकासाचं सरकार, हे डबल इंजिन सरकार आहे। केंद्र आणि राज्याच्या मदतीने आपण पुढे जातोय। मोदी साहेबांनी 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आणि म्हणून या ठिकाणी ही योजना जी आहे आपल्याला पुढे न्यायची आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, हे सगळं आपल्याला करायचं आहे। कारण या ठिकाणी म्हणाले आपण की लोक म्हणतात जगात जर्मनी आणि देशात परभणी। आता असं आपल्याला परभणी करायचं असेल तर यासाठी आपल्याला विकास काम करावी लागतील। आणि तुम्हाला मी शब्द देतो की 2.5 वर्षात तुमच्या एकनाथ शिंदेने एवढे निर्णय घेतले, हा इतिहास झाला। दुसरी इनिंग आता देवेंद्रजींनी आमची सुरू आहे, यामध्ये देखील काही कमी पडणार नाही। कारण शेवटी ही विकासाला चालना देणारं सरकार, विकासाला पुढे नेणारं सरकार आहे। विकासामध्ये खोडा घालणारं सरकार नाही, घरात बसणारं सरकार नाही, लोकांच्या दारात बांधावर जाणारं सरकार आहे। आणि म्हणून या एकनाथ शिंदेला तुम्ही बघितलं, जिथं पूर येतो, कोल्हापूर असू द्या, सांगली असू द्या, अगदी उत्तराखंड असू द्या, केरळ असू द्या, पेहलगामचा हल्ला असू द्या, जिकडं तिकडं संकट, तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेलेला आहे।